सुस्वागतम। आज रेसिपी नाही, आज मी नवरात्री निमित्त मागच्या वर्षी पाना फुलांपासून तयार केलेले सुंदर सुंदर बोंडले या ठिकाणी सादर करणार आहे। नवरात्री हा देवीच्या भक्तीचा, उत्साहाचा आणि सांस्कृतिक परंपरांचा सण आहे। महाराष्ट्रात नवरात्रीच्या काळात बोंडल्याची परंपरा मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरी केली जाते। नवरात्रीची 9 दिवस 9 बोंडले ही ह्या परंपरेची खास ओळख आहे। दररोज वेगवेगळ्या प्रकारची सजावट, रांगोळी, पाने आणि फुले वापरून बोंडला काढला जातो। मुली आणि महिला एकत्र येऊन बोंडल्याची गाणी गातात, फेर धरतात आणि आनंद साजरा करतात। मीही या बोंडल्यासाठी विविध पाने आणि फुलांचा वापर केला आहे। निसर्गातील सुंदर रंगांमुळे ही कलाकृती अधिक आकर्षक दिसत आहे। अशा उपक्रमांमुळे आपली संस्कृती जपली जाते आणि निसर्गाविषयी प्रेम व आदर वाढतो। बोंडला हा केवळ एक उत्सव नसून मैत्री, एकता आणि आनंद ह्याचे प्रतीक आहे। आपल्या परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा लोककला जपणे खूप महत्त्वाचे आहे। माझी ही पानाफुलांची बोंडला कलाकृती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे। दरवर्षी नवरात्रीत 9 दिवस मी पानाफुलांच्या रांगोळ्या म्हणजेच बोंडले काढत असते। तर 2025 साली 9 दिवस मी हे वेगवेगळ्या प्रकारचे बोंडले काढलेले आहेत। म्हटलं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करावेत। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हां, आपण माझ्या व्हिडिओंना उदंड असा प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। नवरात्रीच्या 9 दिवसात प्रत्येक बोंडला हा आनंद, भक्ती आणि सर्जनशीलतेचा उत्सव असतो। पाने, फुले, रंग आणि नैसर्गिक साहित्य वापरून केलेली सजावट आपल्या संस्कृतीची समृद्ध परंपरा दर्शवते। अशा उपक्रमांमुळे आपल्यामध्ये कला, कल्पकता आणि पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण होते। चला, आपल्या परंपरा जपूया आणि त्या पुढील पिढीपर्यंत अभिमानाने पोचूया। धन्यवाद।